सद्गुरु देवं देवं सद्गुरु देवं सद्गुरु देवं सद्गुरु देवं जय जय सद्गुरु देवं परमानंद दातारं जय जय सद्गुरु देवं परमानंद दातारं सद्गुरु देवं परमानंद दातारं जय जय 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 सद्गुरु देवं परमानंद दातारं सद्गुरु देवं देवं
सद्गुरु देवं सद्गुरु देवं परमानंददातारं 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 सद्गुरुदेवं परमानंददातारं जय जय सद्गुरुदेवं परमानंददातारं जय जय सद्गुरुदेवं परमानंददातारं जय जय सद्गुरुदेवं परमानंददातारं जय जय सद्गुरुदेवं सद्गुरुदेवं देवं
धर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो. मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्वधर्म सूर्ये पावो. जो जे वांछील तो ते लावो, प्राणी वर्षते सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी, भेटो तया भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव. बोलते अर्णव पियुषाचे, चंद्रमेते अलांछन. मातंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन. सोय रे हो तू किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होनी तिलोकी. भजिजो आदि पुरुषी, अखंडित आणि ग्रंथोपजीविये. विशेषी लोकीये, दृष्टा दृष्ट विजय. होवा हे जी येथ म्हणे श्री विश्वेश्वराव. हा होईल दान पसावो, येणे बरे ज्ञान देवो. सुखिया झाला पुढती पुढती पुढती, या ग्रंथ पुण्य संपत्ती. सर्व सुखी सर्वभूती, संपूर्ण होईजे. पुंडलिक वरदे. सद्गुरु श्री नारायण महाराज की जय. सद्गुरु श्री पै महाराज दिवस. एकाई दिवस, एकाई उभा सन्निध जवळी, उभा सन्निध जवळी. अजी पुरेल नवस, अजी पुरेल नवस. धन्य काळ हा दिवस. युगे 28 विठवरी उभा, वामांगे रखुमाई दिस दिव्य शोभा. कुंडलिकाचे भेटी परब्रह्मा देता, चरणी वाहे भीमा उत्तरी जगा. जय देव जय देव जय पांडुरंगा. रखुमाई वल्लभा, राईच्या वल्लभा, भावी सुलगा. जय देव जय देव. ठेवून काठी कासे मी भक्त जन येती. चंद्रभागे मध्ये स्नान जे करती. दर्शन हे मात्रे तय होया मुक्ती. विश्वासी नामदेव भावे ओवाळती. जय देव जय पांडुरंगा. रखुमाई वल्लभ जय देव. आरती ज्ञान राजा, महाकैवल्य तेजा. सेवती साधू संत, वेदाला माझा. आरती ज्ञान राजा, लोपले ज्ञान जगी. हित नेणती कोणी, अवतार पांडुरंग. नाम ठेविले ज्ञानी, आरती ज्ञान राजा. कैवल्य तेजा, सेवती साधू वेदाला माझा. आरती ज्ञान राजा. प्रगट गुह्य बोले, विश्व ब्रह्माची केले. राम जनार्दनी, हरी मस्तक ठेविले. आरती ज्ञान राजा. कैवल्य तेजा, सेवती साधू संत. वेदाला माझा. आरती सागरात पाषाण तारिले. कैसे तू कोवानी, अभंग रक्षिले. आरती तुकारामा. स्वामी सद्गुरु धामा, सच्चिदानंद
दाखवी आम्हा आरती तुकारामा तुकिता तुळनेसी ब्रह्मा तुकासी आले म्हणोनी रामेश्वरे चरणी मस्तक ठेविले आरती तुकारामा स्वामी सद्गुरुधामा सच्चिदानंद मूर्ती आय दाखवी आम्हा आरती तुकारामा वाळू आरती सद्गुरु नारायणा सद्गुरु नारायणा शांती ज्ञानार्णवा शांती ज्ञानार्णवा उघडा स्वरूप लोचना कृष्णानंदा चरणी तन्मन अर्पण विनटला धर्मन अर्पुन विनटला साई मर्दुनी चारी साधिले साई मर्दुनी चारी साधिले परमार्थी नटला वाळू आरती सद्गुरु नारायणा सद्गुरु नारायणा शांती ज्ञानार्णवा शांती ज्ञानार्णवा उघडा स्वरूप लोचना कृपामृताचे सिंचन माये करी बाळावरती माये करी बाळावरती आस हीच मानसे धरली आस हीच मानसे धरली पूर्वी सत्वरती वाळू आरती सद्गुरु नारायणा सद्गुरु नारायणा शांती ज्ञानार्णवा शांती ज्ञानार्णवा उघडा स्वरूप लोचना श्रीनाथा जय नाथा सद्गुरुनाथा सद्गुरुनाथा आरती ओ वाळू पाहू आरती ओ वाळू पाहू सद्गुरु पैनाथा बालवयात छंद लागला नामस्मरणाचा नामस्मरणाचा जगउद्धारा जीवन विद्या जगउद्धारा जीवन विद्या पंचामृताचा हरिपाठात ज्ञानेशाचा संदेश गाईला संदेश गाईला नामाचा नंदादीप नामाचा नंदादीप जगिया लाविला स्वयंस्फूर्तीच्या दिव्यवाणीने सिद्धांत मांडिले सिद्धांत मांडिले अमृत तुषार ग्रंथ रूपाने अमृत तुषार ग्रंथ रूपाने प्रगट झाले श्रीनाथा जय नाथा सद्गुरुनाथा सद्गुरुनाथा आरती ओ वाळू पाहू आरती ओ वाळू पाहू सद्गुरु पैनाथा काय वरुणू अमृत मंथन ग्रंथांची तोरी ग्रंथांची तोरी सुख समाधान शांती लाभे सुख समाधान शांती लाभे हृदयांतरी तुझा आहे शिल्पकार तुझ्या जीवनाचा तुझ्या जीवनाचा मार्ग दाविला पैनाथानी मार्ग दाविला पैनाथानी स्वस्वरूपाचा जीवन विद्या मंगल कलश घेऊन नाचती घेऊन नाचती स्वर्गातून देव पुष्प दृष्टी करीती श्रीनाथा जय नाथा सद्गुरुनाथा सद्गुरुनाथा आरती ओ वाळू पाहू आरती ओ वाळू पाहू सद्गुरु पैनाथा काम क्रोध लोभ मत्सर साई मर्दुनी मारुती सन्मुख उभा दोन्ही कर जोडुनी दिव्यत्वाचा बोध करुणी साधना देता प्रपंचातून परमार्थाचा मार्ग दाखविला पै माऊली सद्गुरु ज्ञानाची मूर्ती मनसुमनांची फुले वाहुनी लाविल्या ज्योती श्रीनाथा जय नाथा सद्गुरुनाथा सद्गुरुनाथा आरती ओ वाळू पाहू आरती ओ वाळू पाहू सद्गुरु पैनाथा विठ्ठल 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 विठ्ठल
तुकाराम. सद्गुरुनाथ महाराज की जय. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात खंडरा. शंकर म्हणतो तथास्तु, शंकर म्हणतो तथास्तु, शंकर म्हणतो तथास्तु, तथास्तु तथास्तु, तथास्तु तथास्तु, तथास्तु तथास्तु. शांति शांति शांति. श्रद्धेला सीमा पार केला, अंधश्रद्धेला सीमा पार केला, ऐसा पराक्रमी जगतात राधिकेचा बाळ पैनात. जीवन विद्येच्या खेळे अंगणात, राधिकेचा बाळ पैनात. जीवन विद्येच्या खेळे अंगणात, राधिकेचा बाळ पैनात. आट्या पाट्या खेळ एकात, आट्या पाट्या खेळ एकात, हुतू तू तूत तुझ पाहात, हुतू तू तूत तुझ पाहात. पतंगाला उडवी गगनात, विवेकाची दोरी हातात. पतंगाला उडवी गगनात, विवेकाची दोरी हातात. षडरिपू ठेवी धाकात, राधिकेचा बाळ पैनात. जीवन विद्येच्या खेळे अंगणात, राधिकेचा बाळ पैनात. जीवन विद्येच्या खेळे अंगणात, राधिकेचा बाळ पैनात. सागरात छंद पोहण्याचा, सागरात छंद पोहण्याचा, तळागाळात काही शोधण्याचा, तळागाळात काही शोधण्याचा. काढिले रत्न शोधून, काढिले रत्न शोधून, जीवन विद्या ही एक त्यातून, जीवन विद्या ही एक त्यातून. ऐसा रत्न पारखी निष्णात, राधिकेचा बाळ पैनात. जीवन विद्येच्या खेळ अंगणात, राधिकेचा बाळ पैनात. जीवन विद्येच्या खेळ अंगणात, राधिकेचा बाळ पैनात. पिता गजानन, गजानन आनंदात. पिता गजानन, गजानन आनंदात. बाळलीला पाहुनी गुणगान, जीवन विद्येच्या खेळ अंगणात, राधिकेचा बाळ पैनात.
अतिशय सुंदर असं सद्गुरूंच्या जीवनावर आधारित असं आपण गीत, या गीताचा आस्वाद आपण घेतला. सद्गुरूंचं जर वर्णन करायचं तर ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तीम द्वंद्वातीतम गगनसदृशम तत्वमस्यादि लक्ष्यम एकम नित्यम विमलमचलम सर्वाधी साक्षीभूतम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुम तम नमामि. सद्गुरूंचं इतकं यथार्थ वर्णन या श्लोकात जेवढं केलं आहे त्याच्यातून सद्गुरूंचं महत्त्व आपल्या लक्षात येतं. गुरु गोविंद दोऊ खडे काके लागू पाय बलिहारी गुरु आपणे गोविंद दियो बताय. माझ्यासमोर जर सद्गुरू आणि परमेश्वर दोघंही जर आले तर मी आधी सर्वात कोणाला वंदन करीन? मी सगळ्यात आधी वंदन करीन सद्गुरूंना. त्याचं कारण सद्गुरूंचाच अमृत तुषार आहे. देवाच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करायचे नसतातच, प्रयत्न करायचे असतात ते सद्गुरू प्राप्तीसाठी. कारण एकदा का सद्गुरू प्राप्त झाले की सहज असणारा देव ते सहज आपल्याला भेटवतात. हे आहे सद्गुरूंचं महत्त्व. आज सद्गुरूंचा जन्मशताब्दी महोत्सव आहे. 21 ऑक्टोबर 1923ला सद्गुरूंनी आपल्यासाठी जन्म घेतला आहे. आपल्या जन्मामध्ये आणि सद्गुरूंच्या जन्मामध्ये जमीन आसमानाचं अंतर आहे. आपण वासनेच्या संगे आपला जन्म होतो आणि त्या विषयांच्या वासनेतून मुक्त करण्यासाठी सद्गुरू आपल्यासाठी जन्म घेतात. आणि त्यामुळे 21 ऑक्टोबर 1923ला सद्गुरूंनी जर आपल्यासाठी जन्म घेतला नसता तर आज आपण कुठे असतो याचा विचार केला की आजच्या जन्मशताब्दी महोत्सवाचं महत्त्व आपल्याला कळेल. आजचा हा जन्मशताब्दी महोत्सव का साजरा करायचा? असं म्हणतात की 84 लक्ष फिरून आल्यानंतर एक मानव जन्म मिळतो. हे खरं खोटं आहे की नाही माहीत नाही, पण जर हा हिशोब करायचा ठरवला तर 84 लक्ष म्हणजे 84 लाख योनी फिरून आल्यानंतर एक मानव जन्म मिळतो. असे 100 मानव जन्म मिळाल्यानंतर त्या 100 मानव जन्माचं पुण्य फळाला आल्यावर असे सद्गुरू मिळतात. म्हणून जन्मशताब्दी महोत्सव साजरा करायचा. जन्मशताब्दी महोत्सव का साजरा करायचा आहे? कारण अशा 100 जन्मांची पुण्याई फळाला आल्यानंतर जीवनविद्या मिळते. म्हणून जन्मशताब्दी महोत्सव साजरा करायचा आहे. अशा 100 जन्मांची पुण्याई फळाला आल्यानंतर अशी विश्वकल्याणकारी विश्वप्रार्थना मिळते. म्हणून जन्मशताब्दी महोत्सव साजरा करायचा आहे. आणि हा जन्मशताब्दी महोत्सव साजरा करण्यासाठी आपण इकडे सगळे जे उपस्थित आहोत ते सुद्धा सद्गुरूंच्या इच्छेनेच आहोत आणि त्यामुळे आपलं ते खऱ्या अर्थाने सौभाग्य आहे. मी पुन्हा एकदा सगळ्यांना या गोष्टीची आठवण करून देतो. कविवर्य सुरेश भट सभागृहामध्ये आपण सगळीजणं, अगदी सभागृह खचाखच पॅक भरलं आहे. या सभागृहामध्ये सद्भक्त श्रोते या जन्मशताब्दी महोत्सवाचा आनंद घेतातच आहेत. पण संपूर्ण महाराष्ट्रभर जीवनविद्या मिशनच्या जवळजवळ 77हून अधिक शाखा आहेत. त्या सर्व शाखांमध्ये आत्ता या क्षणी या सोहळ्याचं थेट प्रक्षेपण होतं आहे आणि तिथेसुद्धा सर्व नामधारी बंधू भगिनी या जन्मशताब्दी महोत्सव सोहळ्याचा आस्वाद घेत आहेत. एवढंच नव्हे तर भारताच्या बाहेर आपलं जे जीवनविद्या सेंटर आहे त्या ठिकाणीसुद्धा अनेक देशांमध्ये खरं तर आत्ताचा जो टाईम आहे काही ठिकाणी मध्यरात्र आहे, पण असं असून सुद्धा सद्गुरूंच्या प्रेमाखातर आज तिथेसुद्धा सगळे समस्त नामधार गुरुबंधू भगिनी या जन्मशताब्दी महोत्सवाचा आनंद घेत आहेत. असं या सोहळ्याचं आगळं वेगळं असं महत्त्व आहे. याच्यासाठी केला होता अट्टाहास सद्गुरूंचा जन्मशताब्दी महोत्सव सोहळा अनुभवावा असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि त्यामुळे आपण पुढे जाताना जीवनविद्येचं जे सार आहे ते सार म्हणजे विश्वप्रार्थना. विश्वप्रार्थनेचं महत्त्व हे सगळ्यांनाच माहिती आहे. सद्गुरूंच्या संपूर्ण तपश्चर्येचं फळ विश्वप्रार्थना असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आपली ही विश्वप्रार्थना प्रिव्हेंटिव्ह पण आहे आणि क्युरेटिव्ह पण आहे, प्रतिबंधात्मक पण आहे आणि उपचारात्मक पण आहे. आणि या विश्वप्रार्थनेची खासियत काय आहे? मला कायम असं वाटतं की आपले जे अनेक शास्त्रज्ञ आहेत त्यांना एक असं औषध शोधून काढायचं होतं की जे सर्व रोगांवर एकच औषध असेल. त्या शास्त्रज्ञांना ते यश आलं नाही, पण जे शास्त्रज्ञांचे शास्त्रज्ञ असतात त्यांना सद्गुरू म्हणतात.
आणि सद्गुरूंना मात्र ते यश आलं. सर्व रोगांवरचा रामबाण उपाय जर कुठला असेल तर ती विश्वप्रार्थना आहे. आणि या विश्वप्रार्थनेची खासियत काय आहे? आपल्याला माहीत जरी नसलं की आपल्याला रोग काय झाला आहे, तरीसुद्धा आपण विश्वप्रार्थना म्हटल्यानंतर या रोगाचं निवारण होतं. अर्थात हे वाक्य चिकित्सक दृष्टीने घ्या, अंधश्रद्धेच्या दृष्टीने घेऊ नका. त्यामुळे कुठल्याही रोगाचं निवारण करण्याचं सामर्थ्य हे विश्वप्रार्थनेत आहे. एवढंच नाही, ज्यांना रोग झाला आहे त्यांनी उपचारात्मक म्हणून विश्वप्रार्थना म्हणावी, आणि ज्यांना रोग होऊच नाही असं वाटतंय त्यांनी प्रतिबंधात्मक म्हणून विश्वप्रार्थना म्हणावी. अशी ही विश्वकल्याणकारी विश्वप्रार्थना सद्गुरूंनी आपल्याला दिली आहे. आणि ती विश्वप्रार्थना आपण जर आता सध्या जर आपण बघितलं तर आदरणीय प्रल्हाददादांच्या कल्पकतेतून आणि कौशल्यातून आपल्याला विश्वप्रार्थना एका नवीन रूपात भेटायला आली आहे. जे सुप्रसिद्ध असे प्रथित यश असे जे गायक आहेत, त्या गायकांच्या स्वराला विश्वप्रार्थनेचा परिसस्पर्श झाला आणि विश्वप्रार्थना अधिक सुमधुर रूपात आपल्यासमोर आली. तेच आपण इथे सुद्धा बघणार आहोत. विश्वप्रार्थना आपण स्क्रीनवर पण बघणार आहोत आणि नंतर प्रत्यक्ष आपण इथे विश्वप्रार्थनेचा आनंदसुद्धा घेणार आहोत. अशी ही विश्वप्रार्थना हिंदी भाषेमध्ये सुप्रसिद्ध गायक, ज्यांना आपण भजन सम्राट म्हणतो, असे जे अनूप जलोट आहेत, त्यांच्या सुमधुर अशा आवाजात हिंदी भाषेतली विश्वप्रार्थना नवीन स्वररूपात आपल्यासमोर आधी येणार आहे. आणि त्यानंतर आपण या ठिकाणी हिंदीतून विश्वप्रार्थनेचा जयघोष करणार आहोत. मी टीमला विनंती करतो की त्यांनी सर्वप्रथम हिंदी विश्वप्रार्थना या ठिकाणी आपल्यासमोर प्ले करावी आणि नंतर आपण हिंदीतून या विश्वप्रार्थनेचा आनंद घेणार आहोत. धन्यवाद. गरे गसा रे जरनी पानी सा गरे सा. हे ईश्वर सबको सन्मति दे, आरोग्य दे, सबको सुख दे, आनंद और ऐश्वर्य दे. सबका भला कर, कल्याण कर, रक्षण कर, और तेरा मीठा नाम मुख में निरंतर रहने दे. ईश्वर सबको सन्मति दे, आरोग्य दे, सबको सुख दे, आनंद और ऐश्वर्य दे. सबका भला कर, कल्याण कर, रक्षण कर, और तेरा मीठा नाम मुख में निरंतर रहने दे. सन्मति दे, आरोग्य दे, सबको सुख दे, आनंद और ऐश्वर्य दे. सबका भला कर, कल्याण कर, रक्षण कर, और तेरा मीठा नाम मुख में निरंतर रहने. सबको सन्मति दे, आरोग्य दे, सबको सुख दे, आनंद और ऐश्वर्य दे. सबका भला कर, कल्याण कर, रक्षण कर, और तेरा मीठा नाम मुख में निरंतर सबको सन्मति दे, आरोग्य दे, सबको सुख दे, आनंद और ऐश्वर्य दे. सबका भला कर, कल्याण कर, रक्षण कर,
सबको सन्मति दे, आरोग्य दे, सबको सुख दे, आनंद और ऐश्वर्य दे। सबका भला कर, कल्याण कर, रक्षण कर, और तेरा मीठा नाम मुख में निरंतर रहने दे। ईश्वर सबको सन्मति दे, आरोग्य दे, सबको सुख दे, आनंद और ऐश्वर्य दे। सबका भला कर, कल्याण कर, रक्षण कर, और तेरा मीठा नाम मुख में निरंतर रहने दे। ईश्वर सबको सन्मति दे, आरोग्य दे, सबको सुख दे, आनंद और ऐश्वर्य दे। सबका भला कर, कल्याण कर, रक्षण कर, और तेरा मीठा नाम मुख में निरंतर रहने दे। ईश्वर सबको सन्मति दे, आरोग्य दे, सबको सुख दे, आनंद और ऐश्वर्य दे। सबका भला कर, कल्याण कर, रक्षण कर, और तेरा मीठा नाम मुख में निरंतर रहने दे। ईश्वर सबको सन्मति दे, आरोग्य दे, सबको सुख दे, आनंद और ऐश्वर्य दे। सबका भला कर, कल्याण कर, रक्षण कर, और तेरा मीठा नाम मुख में निरंतर रहने दे। ईश्वर सबको सन्मति दे, आरोग्य दे, सबको सुख दे, आनंद और ऐश्वर्य दे। सबका भला कर, कल्याण कर, रक्षण कर, और तेरा मीठा नाम मुख में निरंतर रहने दे। ईश्वर सबको सन्मति दे, आरोग्य दे, सबको सुख दे, आनंद और ऐश्वर्य दे। सबका भला कर, कल्याण कर, रक्षण कर, और तेरा मीठा नाम मुख में निरंतर रहने दे। ईश्वर सबको सन्मति दे, आरोग्य दे, सबको सुख दे, आनंद और ऐश्वर्य दे। सबका भला कर, कल्याण कर, रक्षण कर, और तेरा मीठा नाम मुख में निरंतर रहने दे। ईश्वर सबको सन्मति दे, आरोग्य दे, सबको सुख दे, आनंद और ऐश्वर्य दे। सबका भला कर, कल्याण कर, रक्षण कर, और तेरा मीठा नाम मुख में निरंतर रहने दे। ईश्वर सब
में निरंतर रहने दे। ईश्वर सबको सन्मति दे, आरोग्य दे, सबको सुख दे, आनंद और ऐश्वर्य दे। सबका भला कर, कल्याण कर, रक्षण कर, और तेरा मीठा नाम मुख में निरंतर रहने दे। ईश्वर सबको सन्मति दे, आरोग्य दे, सबको सुख दे, आनंद और ऐश्वर्य दे। सबका भला कर, कल्याण कर, रक्षण कर, और तेरा मीठा नाम मुख में निरंतर रहने दे। हे ईश्वर सबको सन्मति दे, आरोग्य दे, सबको सुख दे, आनंद और ऐश्वर्य दे। सबका भला कर, कल्याण कर, रक्षण कर, और तेरा मीठा नाम मुख में निरंतर रहने दे। हे ईश्वर सबको सन्मति दे, आरोग्य दे, सबको सुख दे, आनंद और ऐश्वर्य दे। सबका भला कर, कल्याण कर, रक्षण कर, और तेरा मीठा नाम मुख में निरंतर रहने दे। हे ईश्वर सबको सन्मति दे, आरोग्य दे, सबको सुख दे, आनंद और ऐश्वर्य दे। सबका भला कर, कल्याण कर, रक्षण कर, और तेरा मीठा नाम मुख में निरंतर रहने दे। हे ईश्वर सबको सन्मति दे, आरोग्य दे, सबको सुख दे, आनंद और ऐश्वर्य दे। सबका भला कर, कल्याण कर, रक्षण कर, और तेरा मीठा नाम मुख में निरंतर रहने दे। हे ईश्वर सबको सन्मति दे, आरोग्य दे, सबको सुख दे, आनंद और ऐश्वर्य दे। सबका भला कर, कल्याण कर, रक्षण कर, और तेरा मीठा नाम मुख में निरंतर रहने दे। हे ईश्वर सबको सन्मति दे, आरोग्य दे, सबको सुख दे, आनंद और ऐश्वर्य दे। सबका भला कर, कल्याण कर, रक्षण कर, और तेरा मीठा नाम मुख में निरंतर रहने दे। ईश्वर सबको सन्मति दे, आरोग्य दे, सबको सुख दे, आनंद और
सबका भला कर, कल्याण कर, रक्षण कर, और तेरा मीठा नाम मुख में निरंतर रहने दे। हे ईश्वर सबको सन्मति दे, आरोग्य दे, सबको सुख दे, आनंद और ऐश्वर्य दे। सबका भला कर, कल्याण कर, रक्षण कर, और तेरा मीठा नाम मुख में निरंतर रहने दे। हे ईश्वर सबको सन्मति दे, आरोग्य दे, सबको सुख दे, आनंद और ऐश्वर्य दे। सबका भला कर, कल्याण कर, रक्षण कर, और तेरा मीठा नाम मुख में निरंतर रहने दे। हे ईश्वर सबको सन्मति दे, आरोग्य दे, सबको सुख दे, आनंद और ऐश्वर्य दे। सबका भला कर, कल्याण कर, रक्षण कर, और तेरा मीठा नाम मुख में निरंतर रहने दे। हे ईश्वर सबको सन्मति दे, आरोग्य दे, सबको सुख दे, आनंद और ऐश्वर्य दे। सबका भला कर, कल्याण कर, रक्षण कर, और तेरा मीठा नाम मुख में निरंतर रहने दे। हे ईश्वर सबको सन्मति दे, आरोग्य दे, सबको सुख दे, आनंद और ऐश्वर्य दे। सबका भला कर, कल्याण कर, रक्षण कर, और तेरा मीठा नाम मुख में निरंतर रहने दे। हे ईश्वर सबको सन्मति दे, आरोग्य दे, सबको सुख दे, आनंद और ऐश्वर्य दे। सबका भला कर, कल्याण कर, रक्षण कर, और तेरा मीठा नाम मुख में निरंतर रहने दे। हे ईश्वर सबको सन्मति दे, आरोग्य दे, सबको सुख दे, आनंद और ऐश्वर्य दे। सबका भला कर, कल्याण कर, रक्षण कर, और तेरा मीठा नाम मुख में निरंतर रहने दे। हे ईश्वर सबको सन्मति दे, आरोग्य दे, सबको सुख दे, आनंद और ऐश्वर्य दे। सबका भला कर, कल्याण कर, रक्षण कर, और तेरा मीठा नाम मुख में निरंतर रहने दे। हे ईश्वर सबको सन्मति दे, आरोग्य दे, सबको सुख दे, आनंद और ऐश्वर्य दे। सबका भला कर, कल्याण कर, रक्षण कर, और तेरा मीठा नाम मुख में निरंतर रहने दे। हे ईश्वर सबको सन्मति दे, आरोग्य दे,
सबको सुख दे, आनंद और ऐश्वर्य दे। सबका भला कर, कल्याण कर, रक्षण कर, और तेरा मीठा नाम मुख में निरंतर रहने दे। हे ईश्वर सबको सन्मति दे, आरोग्य दे, सबको सुख दे, आनंद और ऐश्वर्य दे। सबका भला कर, कल्याण कर, रक्षण कर, और तेरा मीठा नाम मुख में निरंतर रहने दे। हे ईश्वर सबको सन्मति दे, आरोग्य दे, सबको सुख दे, आनंद और ऐश्वर्य दे। सबका भला कर, कल्याण कर, रक्षण कर, और तेरा मीठा नाम मुख में निरंतर रहने दे। हे ईश्वर सबको सन्मति दे, आरोग्य दे, सबको सुख दे, आनंद और ऐश्वर्य दे। सबका भला कर, कल्याण कर, रक्षण कर, और तेरा मीठा नाम मुख में निरंतर रहने दे। हे ईश्वर सबको सन्मति दे, आरोग्य दे, सबको सुख दे, आनंद और ऐश्वर्य दे। सबका भला कर, कल्याण कर, रक्षण कर, और तेरा मीठा नाम मुख में निरंतर रहने दे। हे ईश्वर सबको सन्मति दे, आरोग्य दे, सबको सुख दे, आनंद और ऐश्वर्य दे। सबका भला कर, कल्याण कर, रक्षण कर, और तेरा मीठा नाम मुख में निरंतर रहने दे। हे ईश्वर सबको सन्मति दे, आरोग्य दे, सबको सुख दे, आनंद और ऐश्वर्य दे। सबका भला कर, कल्याण कर, रक्षण कर, और तेरा मीठा नाम मुख में निरंतर रहने दे। निरंतर रहने दे, मुख में निरंतर रहने दे। या 20 मिनिटाच्या प्रार्थनेच्या जयघोषाने वातावरण शुद्धी तर होतेच, पण हे आतमधलं जे वातावरण आहे शरीराच्या आतमधलं ते सुद्धा शुद्ध होतं. हा प्रार्थनेचा चमत्कार आहे. अजून एक प्रार्थनेची गंमत अशी आहे की जे सद्गुरूंकडे आलेले नाही आहेत त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये फरक हा आहे की आपण परमेश्वराचं नाव घेताना, ती लोक परमेश्वराचं नाव घेताना भक्तीने घेतात असं ते म्हणतात, पण ती जी भक्ती असते ती आयदर भीतीपोटी असते किंवा अपेक्षेपोटी असते. आणि सद्गुरूंकडे आल्यानंतर आम्ही जेव्हा देवाचं नाव घेतो किंवा आम्ही विश्वप्रार्थना जेव्हा म्हणतो तेव्हा आम्ही प्रेमापोटी म्हणतो. आणि प्रेम जे असतं ना ते निरपेक्ष असतं. आणि त्यामुळे काय होतं की भक्ती आहे तिथे प्रेम असेलच सांगता येत नाही, पण प्रेम आहे तिथे भक्ती असतेच. आणि विश्वप्रार्थना ही समोरच्याला स्वतःच्या प्रेमात पाडणारी आहे. मी एक छोटा किस्सा एका मिनिटात सांगतो. माझ्या काकांच्या घरी मी सत्यनारायणाच्या पूजेला गेलो होतो. तिकडे सत्यनारायणच्या पूजेला ते जे भटजी आले होते, ते भटजी त्या सत्यनारायणच्या पूजेची तयारी करत होते. चौरंग वगैरे घेऊन सगळे किडीचे खांब वगैरे बांधत होते. आणि अचानक त्यांची रिंगटोन वाजली आणि ती जी रिंगटोन होती ती रिंगटोन विश्वप्रार्थनेची होती. आता ती रिंगटोन ऐकल्यानंतर मी पण 2 मिनटं आश्चर्यचकित झालो. आणि मी त्यांना म्हटलं तुमच्याकडे ही रिंगटोन कशी काय आली? तर मला म्हणाले तुम्हालाही माहिती आहे का?
तर मी म्हटलं मी सद्गुरू वामनरावजींचा शिष्य आहे. तर मला म्हणाले संपूर्ण जगाला जर कुठली अनोखी अशी देणगी दिली असेल वामनरावजींनी तर ह्या विश्वप्रार्थनेची देणगी आहे. पुढे काय म्हणाले, म्हणाले खरं तर मी दुसऱ्या गुरुचा अनुग्रह घेतला आहे आणि त्या गुरुने मला मंत्र दिला आहे, पण ही विश्वप्रार्थना छान आहे हो, मी तो मंत्र म्हणतच नाही, मी विश्वप्रार्थनाच म्हणत असतो. अशा पद्धतीने ना बाहेरच्या विश्वप्रार्थना स्वतःच्या प्रेमात पाडून घेते. आपण हिंदीतून या विश्वप्रार्थनेचा आस्वाद घेतला. आता शेवटी आपली जी मातृभाषा आहे त्या मातृभाषेची लज्जत काही औरच आहे. कारण सद्गुरू म्हणतात ती आईची भाषा आहे आणि त्यामुळे आई हे आपल्या जीवनाचं अधिष्ठान असतं. आणि त्यामुळे आता आपण मराठीतून विश्वप्रार्थनेचा जयघोष करणार आहोत. सुप्रसिद्ध गायिका साधना सरगम यांनी एका अनोख्या रूपात पुन्हा एकदा वेगळ्या रागात विश्वप्रार्थना आपल्यासमोर आणली आहे. ती पहिली आपण ऐकणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण मराठीतून विश्वप्रार्थनेचा जयघोष करणार आहोत. आपण विश्वप्रार्थना म्हणत असताना या स्क्रीनवर आपण बघत असाल सगळ्या शाखांमध्ये आत्ता हा कार्यक्रम लाईव्ह बघितला जातोय आणि सगळ्या शाखांमध्ये हा जन्मशताब्दी महोत्सव एकाच वेळेला साजरा होतोय. त्याची आपल्याला इकडे दृश्य बघायला मिळत आहेत. हे सुद्धा काहीतरी अभूतपूर्व आहे. तेव्हा तो सगळा आनंद घेता घेता आपण आता मराठीतून विश्वप्रार्थनेचा आस्वाद घेऊया. धन्यवाद. आणि सर्वांनी म्हणावी सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात दे. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात दे. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात दे. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर
सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम सुखात अखंड राहू दे. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे. सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम सुखात अखंड राहू दे. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे. सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम सुखात अखंड राहू दे. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे. सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम सुखात अखंड राहू दे. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे. सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम सुखात अखंड राहू दे. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे. सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम सुखात अखंड राहू दे. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे. सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम सुखात अखंड राहू दे. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे. सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम सुखात अखंड राहू दे. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे. सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम सुखात अखंड राहू दे. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे. सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम सुखात अखंड राहू दे. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे. सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम सुखात अखंड राहू दे. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे. सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम सुखात अखंड राहू दे.
दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात दे सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम अखंड राहू दे हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात दे सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम अखंड राहू दे हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात दे सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम अखंड राहू दे हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात दे सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम अखंड राहू दे हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात दे सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम अखंड राहू दे हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात दे सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम अखंड राहू दे हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात दे सर्वांचं भलं कर सुखात आनंदात ऐश्वर्यात दे सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम अखंड राहू दे हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात दे सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम अखंड राहू दे हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात दे सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम अखंड राहू दे हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात दे सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि
तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात दे. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात दे. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात दे. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. हे विष्णू राहू दे, मुखात खंड राहू दे. आता आपण मराठीत विश्वप्रार्थनेचा अतिशय सुंदर असा आस्वाद घेतला. पुढे जाण्याआधी इथे काही जीवनविद्येचे मान्यवर उपस्थित आहेत, त्यांचंसुद्धा आम्ही स्वागत करतो. आणि ते म्हणजे सद्गुरूंचे अतिशय आवडते कोकिलाबेन अंबानी हॉस्पिटलचे वन ऑफ द सिनियर कार्डियक सर्जन डॉक्टर विद्याधर लाड या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतो. आणि त्यांच्या सुविद्य पत्नी नामधारक डॉक्टर शिल्पा लाड, ज्यांचंसुद्धा ब्रेस्ट कॅन्सर अवेअरनेसमध्ये खूप मोठं योगदान आहे, अशा सुप्रसिद्ध रेडिओलॉजिस्ट डॉक्टर शिल्पाताई लाड यांचंसुद्धा मनापासून स्वागत करतो. जीवनविद्या सेंटर, मी मगासपासून सांगतोय की आपल्या हिंदुस्थान राष्ट्राच्या बाहेरसुद्धा आता सातासमुद्रा पलीकडे जीवनविद्या पोचलेली आहे. तिथे जीवनविद्या आपलं जे सेंटर आहे त्याच्या ज्या बोर्ड मेंबर आहेत नामधारक विद्याराणी साळुंके, ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंसुद्धा मनापासून स्वागत. आणि जीवनविद्या मिशनला कायमच महत्त्वाचं योगदान दिलेलं आहे. सद्गुरूंवर संपूर्ण पै कुटुंबावर ज्याचं मनापासून प्रेम आहे असं जे नाईक कुटुंब आहे, अर्थात आदरणीय आमदार गणेश नाईकजी यांचं कुटुंब, त्या कुटुंबाच्या सदस्य कल्पनाताई नाईक ह्यासुद्धा इथे उपस्थित आहेत. त्यांचंसुद्धा मनापासून जीवनविद्या मिशनतर्फे स्वागत करतो आम्ही. आपल्याला विश्वप्रार्थनेचा हा रंग असाच चढ प्रार्थनेचा आस्वाद, एका वेगळ्या स्वरूपातल्या विश्वप्रार्थनेचा, एका वेगळ्या रागातून विश्वप्रार्थनेचं दर्शन जे आपल्याला होणार आहे, आणि ते म्हणजे ज्यांचा स्वर्गीय स्वर आहे, ज्यांच्या स्वराला खरंच ईश्वरी स्पर्श आहे असं आपण म्हणतो, असे सुप्रसिद्ध गायक महेश काळे यांनी अतिशय सुंदर अशी जी आपली विश्वप्रार्थना म्हटली आहे, त्या विश्वप्रार्थनेचा आता आपण आनंद घेऊया. धन्यवाद. सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे, मुखात अखंड राहू दे, मुखात अखंड राहू दे. हे ईश्वरा सर्वांना, हे ईश्वरा सर्वांना, हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, सर्वांचं भलं कर,
कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे राहू दे राहू दे. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे. गपनी सनी प गप रे सनी प सा 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 रे 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 सा 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 ग रे ग ग ग ग गपनी सनी प नि सनी प गप रे 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 नि प सा. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे. सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर सर्वांचं भलं कर. कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे मुखात खंड राहू दे मुखात खंड राहू दे. सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे. सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम गोड नाम गोड नाम मुखात खंड राहू दे मुखात खंड राहू दे मुखात खंड राहू दे. सानी सानी बघ बनी सानी बघ बनी बनी बघ बघ रे सा. हे ईश्वरा सर्वांना विठ्ठल 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 ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे. सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. विठ्ठल 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 विठ्ठल. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे. सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर विठ्ठल 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 विठ्ठल. कल्याण कर रक्षण कर विठ्ठल 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 विठ्ठल. सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. विठ्ठल 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 विठ्ठल
आजच्या या जन्मशताब्दी महोत्सवाला ज्यांची विशेष उपस्थिती लाभली आहे असे आदरणीय विजयबाबू दर्डाजी, लोकमत समूहाचे अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया. त्याचप्रमाणे माजी ACP आणि जीवनविद्येचे अत्यंत सक्रिय असे नामधारक आदरणीय कोठावळे साहेब, ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंसुद्धा आम्ही मनापासून स्वागत करतो. आम्ही जर इथे कर्टन टाकला तर तो काही टेक्निकल अरेंजमेंटसाठी कर्टन टाकतो. हे आपल्या माहितीसाठी म्हणून मी सांगतो. त्याचं कारण असं आहे, सद्गुरूंचा जन्मशताब्दी महोत्सव आहे. खरं तर आपण सद्गुरूंना काहीतरी गिफ्ट दिलं पाहिजे, पण आपल्याला आदरणीय प्रल्हाददादांच्या मार्गदर्शनातून सद्गुरूच रिटर्न गिफ्ट देणार आहेत. त्यामुळे सद्गुरूंचं रिटर्न गिफ्ट घेतल्याशिवाय कोणी जाणार नाहीच. पण तरी पण मी सांगतो, कोणीही जाऊ नये. ते रिटर्न गिफ्ट आपल्याला मिळणार आहे. एक या जीवनविद्येच्या प्रवासामध्ये एक जो माइलस्टोन आहे आणि तो म्हणजे सुखी जीवनाचं प्रवेशद्वार, अर्थात आपलं कर्जत येथील विश्व ज्ञानपीठ. एक तीर्थक्षेत्रच आहे आपलं. जसं साईबाबांची शिर्डी आहे, गजानन महाराजांचं शेगाव आहे, गोंदवलेकर महाराजांचं गोंदवले आहे, तसं सद्गुरूंचं कर्जत विश्व ज्ञानपीठ आहे. इतकं मोठं असं तीर्थक्षेत्र आहे. त्याचंसुद्धा दर्शन आजच्या या सुवर्ण क्षणांमध्ये झालं पाहिजे. म्हणून मी टेक्निकल टीमला विनंती करतो, आमची जी कर्जत विश्व ज्ञानपीठाची जी AV आहे ती या ठिकाणी प्ले करावी. त्याच्यातून ज्यांना त्याची माहिती नाही आहे माहिती होईल, ज्यांना माहिती आहे त्यांना कर्जत ज्ञानपीठाचं दर्शन या ठिकाणी घेता येईल. मी विनंती करतो त्यांनी AV प्ले करावी. सद्गुरू श्री वामनराव पै यांच्या प्रेरणेनं, सर्वांच्या सहकार्यानं, सर्वांच्या कल्याणासाठी जीवनविद्या मिशनने साकारलेलं आहे जीवनविद्या ज्ञानपीठ, अर्थात जीवनविद्येचं ट्रेनिंग सेंटर, जिथे मिळतं फक्त शुद्ध ज्ञान, निसर्गरम्य परिसर, अगदी डोंगराच्या पायथ्याशी आणि नदीच्या कुशीत वसलेल्या या ज्ञानपीठात प्रवेश होतो तो सुखाच्या प्रवेशद्वारापासूनच. प्रवेशद्वाराच्या उजवीकडे स्वागत कक्ष आणि सद्गुरूंचा दिव्य स्पर्श लाभलेल्या वस्तूंचं म्युझियम आहे. त्याच्या शेजारीच आलेल्या प्रत्येकाची न्याहारी आणि जेवणाची सुंदर व्यवस्था या उपहारगृहात केली जाते. सर्वांना तृप्त करणाऱ्या या वास्तूचं नावही तृप्ती उपहारगृह असंच आहे. ज्ञानपीठाची आखणी पर्यावरण संवर्धनाला पूरक आणि पोषक अशीच आहे. सौर ऊर्जा, पवन ऊर्जेचा वापर इथे जाणीवपूर्वक करण्यात आलेला आहे. पाण्याचा कमीत कमी वापर करून पाणी रिसायकल करता येईल याची दक्षताही घेण्यात आली आहे. झाडांना देण्यात येणाऱ्या पाण्याचा वापर करताना ठिबक सिंचन, तुषार सिंचन अशा पद्धतींचा वापर इथे करण्यात आलेला आहे. ज्ञानपीठात प्रवेश करता क्षणीच लक्ष वेधून घेतं ते सुखाच्या दिशेनं गरुड झेप घेणारं तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार हे आगळं वेगळं दिव्य शिल्प. पुढे हे आहे विश्वात भरून उरणाऱ्या अनंत स्वरूप विठ्ठलाचं दर्शन घडवणारं ग्राफिकल सिम्बॉलिक विठ्ठल रखुमाईचं शिल्प. आपल्या निवासाची व्यवस्था या सुख, आनंद, समाधान आणि ऐश्वर या वास्तूंमध्ये करण्यात येते. ज्ञानपीठात जाणवणाऱ्या सकारात्मक दिव्य लहरींचे संस्कार आपल्या उच्चारातून व्हावेत यासाठी करण्यात आलेली ही सकारात्मक व्यवस्था. फक्त ऐकूनच इतकं बरं वाटत असेल तर इथे राहणं हा किती दिव्य अनुभव असेल. या दिव्य लहरींची अनुभूती येते ती या विश्व प्रार्थना मंदिरात प्रवेश केल्यावर. विश्वकल्याणकारी विश्व प्रार्थना आणि सद्गुरू प्रणीत अनेक साधना या ठिकाणी आपल्याकडून करवून घेतल्या जातात. या मंदिराच्या ॲकॉस्टिक रचनेमुळे इथे साधना करताना एक वेगळाच अनुभव आपल्याला येतो. जागोजागी ध्यानधारणेसाठी मेडिटेशन गार्डनचीही व्यवस्था इथे करण्यात आलेली आहे. तसंच या ॲम्फी थिएटरमध्ये बसून गप्पा टप्पांचा कार्यक्रमही केला जातो. सद्गुरूंनी निर्माण केलेल्या जीवनविद्या तत्वज्ञानाने परिपूर्ण अशा विविध कोर्सेसचं आयोजन या कॉन्फरन्स हॉलमधून केलं जातं. या वास्तूंना नावं देखील तत्वज्ञानाला साजेशी अशीच देण्यात आलेली आहेत. उद्योग, युक्तियोग, सहयोग, स्मरणयोग.
या संपूर्ण कॉन्फरन्स हॉलच्या वास्तूंचं डिझाईन ॲकॉस्टिकली करण्यात आल्यामुळे हॉलमध्ये मागे पुढे कुठेही बसण्याची व्यवस्था करण्यात आली तरी श्रोत्यांना अगदी स्पष्टपणे ऐकू येतं. जीवन सुखी करणारं हे दिव्य ज्ञान संपादन केल्यानंतर आपोआपच कर जुळतात ते श्री सद्गुरू सहवासासमोर. कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हे दिव्य ज्ञान निर्माण करून अखिल विश्वाला शांती सुखाचा राजमार्ग दाखवणाऱ्या महान तत्वज्ञ सद्गुरू श्री वामनराव पै यांच्या चरणी. आत्ता नको, पुन्हा केव्हा तरी जाऊ असं म्हणत अगदी मनाच्या विरुद्ध या ज्ञानपीठात गेलेले लोक तर अगदी जड अंतःकरणाने आनंदाश्रूंसह परतीची वाट धरतात. आपल्यालाही हा अनुभव घ्यायचा असेल तर आत्ताच आपलं नाव या कोर्सेससाठी नोंदवा आणि सुखी जीवनाच्या दिशेनं पहिलं पाऊल उचला. आपल्या कर्जत ज्ञानपीठाचं दर्शन घेतल्यानंतर सद्गुरूंच्या जन्मशताब्दी महोत्सवाच्या या शुभदिनी जीवनविद्येचा प्रवास हा कसा आहे हे आपल्याला एवीमधून लक्षात येईल. आपल्याला मी कायम असं सांगतो की जीवनविद्या दिली आहे त्याच्याबद्दल सद्गुरूंची मनापासून कृतज्ञता आहेच, पण ती जीवनविद्या आमच्यापर्यंत अधिक सोप्या पद्धतीने पोहोचवण्याची व्यवस्था आदरणीय प्रल्हाददादांच्या रूपात सद्गुरूंनी केली आहे. त्याचीसुद्धा क्षणोक्षणी सद्गुरूंच्या चरणी आम्ही कृतज्ञता व्यक्त करतो. त्यामुळे हा जीवनविद्येचा जो प्रवास आहे आणि आदरणीय दादांनी हे जे शिवधनुष्य आपल्या खांद्यावर लिहिलं या पेललं आहे ते कसं ते आपण आता या एवीमधून बघूया. अत्यंत सुंदर आणि अत्यंत महत्त्वाची अशी एवी आहे. मी आपल्याला खरंच सांगेन की संपूर्ण सगळा जीव हा डोळ्यामध्ये आणि कानामध्ये साठवा आणि ह्या एवीचा आनंद घ्या. मी टेक्निकल टीमला विनंती करतो की त्यांनी ही स्पेशल एवी या ठिकाणी प्ले करावी. धन्यवाद. 1923 सालचा 21 ऑक्टोबर याच दिवशी या पृथ्वी तलावर एका महापुरुषाचा जन्म झाला होता. त्यांच्या जन्माच्या वेळी त्यांच्या घरात जितका आनंद झाला असेल त्याहून कितीतरी पट आनंद पुढे त्यांनी विश्वभरात वाटला आणि लुटला. ते महान व्यक्तिमत्व म्हणजे आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान सद्गुरू श्री वामनराव पै. वामनराव पै यांचं लहानपण आपल्या सर्वांसारखंच सामान्य असलं तरी त्यांची विचारसरणी मात्र सर्वसामान्य नक्कीच नव्हती. 1944 साली त्यांनी मुंबई विद्यापीठातून अर्थशास्त्र म्हणजेच इकॉनॉमिक्स या विषयातून पदवी